शस्त्रं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नवळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. आपल्याला पोलिसांना बोलावं लागेल कारण मृत्यू नैसर्गिक नाहीये. आता जा जा हवं तिथे. ही आली आणि हिने मला सांगितलं जा आणि औषधं घेऊन या. कधी सांगितलं डॉक्टर? मी काही सांगितलेलं नाहीये. अरे काय छोटी मुलगी आहे का ती? कोणीतरी खेळायला घेऊन गेलं परत आणून सोडली. अगं बघतेस काय माझ्याकडे ओळख नसल्यासारखी? यांले पहिल्यांदा कोणी पाहिलं? मी. तनिष्का काय झालं तुला? तनिष्का अगं पियू घरी एकटी आहे. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते? हॅलो साहेब, मी मीना बोलतेय. पियू कशी आहे? आत्ताच झोप लागली तिला. साहेब, तुम्ही कुठे आहात? जरा लवकर या, मला बाहेर जायचंय. मी येतोय, लवकरच पोहोचतोय. तनिष्काही माझ्या बरोबर आहे. फक्त मी येईपर्यंत प्लीज तिथेच थांब. ओके. हॅलो. हां, तुम्ही या, मी थांबते तोपर्यंत. विराज बरोबर तनिष्का आहे म्हणजे तो सुलेखाला घेऊन येतोय. मला सावध राहायलाच हवं. पियूलाही जपायला हवं. पियूवर मला सावली सुद्धा पडू द्यायची नाहीये सुलेखाची. ये सुलेखा, मी तयार आहे. तर तुम्ही म्हणालात की तुम्ही इथं आलात तेव्हा घर उघडच होतं. हो. म्हणजे मृत्यूनंतर आत शिरणारे तुम्ही पहिलेच, बरोबर? कदाचित. त्यानंतर तुम्ही काय काय केलं ते मला परत एकदा सांगू शकाल? इन्स्पेक्टर, या प्रश्नाचं ती तिसऱ्यांदा उत्तर देणार आहे. तुम्हाला गोष्टी कळत नाहीत की कळून घ्यायच्या नाहीयेत? चौकशी सुरू आहे ना? मग एकाची चौकशी सुरू असताना दुसऱ्यांनी बोलायचं नाही. आणि मी 3दा नाही 100 वेळा विचारीन. ती माझी पद्धत आहे. विचार. तर प्रियताई, मृत्यू झालेला कळल्यानंतर डॉक्टरले फोन करेपर्यंत तुम्ही काय करत होतात? काय करत होतात म्हणजे? काय करत होतात म्हणजे मृत्यू झालेला कळल्यानंतर पण तुम्हाला फोन करायला वेळ लागला असं तुम्हीच म्हणलात ना मगाशी. या मधल्या वेळात तुम्ही काय करत होता? व्हॉट डू यू मीन इन्स्पेक्टर? वेळ लागला म्हणजे ममांना काहीतरी झालंय हे कळायलाच मला वेळ लागला. शोधाचा मार्ग संशयातूनच जातो प्रियाताई. त्यामुळं प्रत्येक संशयित हा गृहीत धरण्यापुरता आरोपी असतो आणि गुन्हेगार पण. इन्स्पेक्टर, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? चांगलंच. त्यांनी सांगितलेली वेळ चांगली लक्षात आहे माझ्या. मृत्यू जर त्या वेळेनंतर झाला असेल तर त्याचा अर्थ काय मानायचा? तुम्ही काय वाटेल ते बोलताय?
कशाशी कशाचा संबंध नसलेले प्रश्न तुम्ही का विचारताय? माझ्या प्रत्येक प्रश्नाचा अर्थ मला बरोबर समजतो आणि त्याच प्रश्नांवरून गुन्हेगार कोण आहे आणि साळसूतपणाचा आव कोण आणतंय हे पण मला बरोबर समजतं. इन्स्पेक्टर साहेब, मला तुमच्या कामात अडथळा नाही आणायचा, पण एक प्रामाणिकपणे सांगू, तुमचा जर प्रियावर संशय असेल ना तर तो चुकीचा आहे. आम्ही मामाच्या सख्या मुली असूनही मामाचा प्रियावर जास्त जीव होता. त्यामुळे प्रिया असं करूच शकत नाही. हो ना प्रिया? मला असले प्रश्न विचारत बसण्यापेक्षा ममांचा सेल ताब्यात घ्या. तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्हाला हवा तो पुरावा आणि गुन्हेगारही. जाताना सांगून गेले होते का तुम्हाला सगळं? का सगळी व्यवस्था तुम्हीच केली आहे? इन्स्पेक्टर प्लीज, तुम्ही जरा तो मोबाईल. हे बघा मिस्टर आदिनाथ शास्त्री, काय ताब्यात घ्यायचं आणि काय नाही ते मला चांगलं कळतं. मला माझं काम शिकवायची गरज नाही. तुम्हाला शिकवायला मला वेळही नाहीये आणि हौसही नाहीये. गेलेल्या व्यक्तीचे नातेवाईक म्हणून आणि एक सुजाण नागरिक म्हणून तुम्हाला मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुम्हाला जर त्याचा त्रास होत असेल ना तर. एक मिनिट, जरा ब्रेक लावाल का नाही तुमच्या गाडीला? तो मोबाईल आम्ही कधीच ताब्यात घेतलाय. त्याच्यावरचे ठसे शोधण्याचं काम सुरू पण झालं असेल. मला शिकवताय. सावकाश सावकाश, बस. काय झालं? बरं नाही वाटत आहे. पिऊ कुठे? पिऊ झोपली आहे. सुलेखा, काय झालंय तुला? सुलेखा, याचा अर्थ ही सुलेखा नाहीये. मीना? हाँ. मीना, मीना, पाणी पी, बरं वाटेल तुला. घे.
चक्कर आली होती तिला. मी कुठे आहे? रिलॅक्स. तुला काही झालं नाहीये. चक्कर आली होती. बरं वाटेल. शांत पडून राहा. तनिष्का, पण तू मगाशी काय झालं होतं तुला? आय एम फाईन. तू पिऊला भेटलास का? ती झोपली शांतपणे. आता हिला काय झालं? मगाशी आलो तेव्हा ठीक होती. काय नाही, पिऊची तब्येत बिघडली आहे ना, त्याचं टेन्शन घेतलंय तिने, म्हणून चक्कर आली. मी तेच विचारणार होतो तुला. पिऊला काय झालंय आणि तू कुठे गेली होतीस? हे काय चाललंय मला काही कळत नाहीये. थांब जरा. आधी तिला नॉर्मलला येऊ दे. सरबत आणते तिच्यासाठी. हॅलो. यशवंतराव सरंजामे बोलतोय. सुलेखा आहे का घरी? हो आहे. का? बरी आहे ना ती आता? म्हणजे मला नाही कळलं. नाही, काही वेळापूर्वी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. म्हणजे चक्कर आली होती तिला, बेशुद्ध झाली होती ती, म्हणून ऍडमिट केलं होतं तिला. अचानक निघून गेली तिथून, म्हणून फोन केला होता घरी. बरी आहे ना ती आता? हो, ती बरी आता. चला, व्यवस्थित आहे ना ती? एवढीच चौकशी करायला फोन केला होता. तिला म्हणाव काळजी घे स्वतःची. ठेवतो फोन. घरी पोचली ती. तू हॉस्पिटलला ऍडमिट होतीस? हो, म्हणजे सकाळपासून घराबाहेर पडले होते इंटरव्ह्यूसाठी. काही खाल्लं नव्हतं म्हणून चक्कर आली. कोणीतरी ऍडमिट केलं मला. बरं वाटायला लागलं म्हणून निघाले. डॉक्टर म्हणाले की ओव्हर स्ट्रेसमुळे चक्कर आली असेल. डायरेक्ट इथे चालले. पण तू काही बोलली नाहीस मला. कधी सांगू दी आणि काय सांगणार. आजचा दिवस असा विचित्र आहे की कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता? सिटी हॉस्पिटल. खोटं वाटत असेल तर फोन करून बघा. नाही, उलट तपासणी म्हणून नाही विचारत आहे, सहजच विचारलं. आता अनेक प्रश्न विचारायला लागणार आहेत, अनेकांले, वेगवेगळ्या पद्धतीने. थकला असाल, हॉस्पिटलमधून आलायत, आराम करा. आणि प्रियाताई, तुम्ही पण सध्या मनस्थितीत नाहीये काही बोलायच्या, आठवायच्या. तेव्हा भेटू संध्याकाळी.
पोलीस स्टेशनमध्ये. घे. बरं वाटतंय? काळजी करू नकोस, तुला काहीही होणार नाहीये. डोकं दुखतंय का? टेन्शन घेऊ नको. मला सांग, काय झालं होतं? मला आठवतंय हं? की मी तुमच्याकडे यायला निघाले होते. कोणी भेटलं होतं का तुला? मी घराजवळ आले मग? आणि नाही नाही मला नाही आठवत आहे. चक्कर आली होती का तुला? हो, डोळ्यासमोर अंधारी आली होती. पी सरबत पी, बरं वाटेल. एकटी घरी जाऊ शकशील का मी सोडायला येऊ? नाही, जाईन मी. आणि आता 2-3 दिवस येऊ नकोस, आराम कर. हं? सरबत घे आणि थोडा आणि बरं वाटलं की मग घरी जा. हं? काय झालं होतं हिला? सकाळपासूनच तिला विचित्र भास होत आहेत. भास कसले? मलाही ओळखत नव्हती ती विराज. सारखं भुयार, दिनू असंच बोलत होती. कोण आहे हा दिनू? दिनू? हं. आणखी काय म्हणत होती? सायकल घेऊन खेळत होती. आता कुठे? तिच्या घरी. तिला एवढ्या लवकर डिस्चार्ज मिळाला? गेली निघून, कुणालाही न सांगता स्वतःच्या पायाने. का जाऊ शकत नाही का ती? का सारखा मागे लागलास काहीतरी घोळ आहे काहीतरी घोळ आहे म्हणून? साहेब, खरंच काहीतरी घोळ आहे. कसला? मी परमेश्वर काकाशी सहमत आहे बा. तू सुद्धा? डॉक्टर जोशी काय म्हणाले ते सांगा. तुम्ही डॉक्टर जोशींना तिथे घेऊन गेला तर? हो. तिच्या मनात डोकावण्यासाठी, तिच्या मनातून हे काढून घेण्यासाठी की जेव्हा बाळशास्त्रीचा खून झाला तेव्हा ती काय करत होती. मग काय कळलं? माहित नाही, काही कळलं नाही. या बघा. घ्या बघा म्हणजे? डॉक्टरांच्या मते तिचं अंतर्मन बंद होतं. कसं कळणार? तरी पण डॉक्टर जोशींना कळलं नाही म्हणजे कमालच म्हणायचं. तुला काय म्हणायचंय? तुला काय वाटतं? जे काही घडलंय ते तिच्यामुळेच घडलंय, किंवा मग तिला चालवणारा तिच्या मागे कोणीतरी दुसरा आहे.
कोण? कोणीतरी. बा, मला कधी कधी वाटतं की बाळशास्त्रींच्या मृत्यूबद्दल आपल्याला जी स्टोरी कळली ती अपुरी आहे. त्याच्यापेक्षाही जास्त काहीतरी घडलं असणार ते आपल्याला माहित नाही. म्हणजे मला कळलं नाही. कदाचित असंही असू शकतं की त्या बाईला मलाच मारायचं होतं. बाळशास्त्रीमध्ये आले, त्यांची बाचाबाची झाली, ते गेले, मी राहिलो. हो, पण तू जे काही पाहिलंस त्या धक्क्याने तू जवळजवळ गेलाच होतास. मी वाचलो फक्त विक्रांतमुळे आणि डॉक्टर जोशींमुळे.